तांबडीच चांबडी ही चमकते उन्हातनं लकालक खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी टकाटक चेहऱ्यावर तेजपणे चकाचक आवाजात वजनी बोलण्यात नजाकत म्हणून तर ऐकणारे नाव घेतात हक्कानं जे तुला डाग दिसतात अंगावर माखलेलो मातीच्या रंगात जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लबमध्ये क्रिटिक्स तर मराठी वाजणारच हमखास. क्या बात आहे. हे गाणं ऐकल्यानंतर हे गाणं नेमकं काय आहे हे सांगण्याची काही वेगळी गरज कोणाला पडेल असं वाटत नाही. फक्त मराठी माणसंच नाही, देशाच्या बाहेर सुद्धा हे गाणं वाजलेलं आहे. आज आपण दिवाळी साजरी करतोय. मग दिवाळी साजरी करत असताना संगीत पहाट, दिवाळी पहाट असे सगळे कार्यक्रम पार पडत असतात. संगीताची वेगवेगळी रूपं असतात. आपण आणखी एक जे रूप आहे ते पाहणार आहोत. ते रूप आहे रॅप, हिपहॉप. त्यानंतर आपल्यासोबत क्रेटेक्स आहे. क्रेटेक्स स्वतः साऊंड इंजिनियर आहे, तो म्युझिक प्रोड्यूस करतो. आणि श्रेयस सागवेकर आपल्यासोबत आहे, जो स्वतः रॅपर आहे. त्या दोघांची बरीच गाणी आलेली आहेत. आपल्याला संगीतासंदर्भात त्यांच्याशी बोलायचं आहे. श्रेयसने सुरुवात केली, त्याने गाणं ऐकवलेलं आहे, त्याने रॅप ऐकवलं आहे. आपण आता क्रेटेक्सकडे जाऊया. संगीताविषयी बोलताना आता जे संगीत तुम्ही प्रेझेंट करता, म्हणजे क्रेटेक्स म्हणून तू स्वतः, श्रेयस म्हणून हा, काळानुसार जे संगीत बदलत गेलेलं आहे, आत्ता ऑडियन्स जे संगीत ऐकते त्या काळानुसार बदललेल्या संगीताविषयी काय बोलायचं? संगीत तर हर एक वर्षाने वेगळं वेगळं होतच असतं. म्हणजे कधी असं राहिलं नाही की लास्ट वर्षी आम्ही जे गाणी ऐकले ते या वर्षी पण असं सेम टाईपचं कोण ऐकतंय. तर हे बदलतच गेलेलं आहे. आणि आता लाईक लास्ट 10 वर्षापासून जेव्हा स्ट्रीमिंग आलंय, जेव्हापासून लाईक एका क्लिकवर तुम्ही गाणं ऐकू शकता, तेव्हापासून वेगळ्या वेगळ्या देशातलं म्युझिक एक्सप्लोर व्हायला चालू झालेलं आहे. म्हणजे आधी असं नसायचं. लाईक अमेरिकामध्ये अमेरिकन म्युझिकच ऐकलं जायचं, इंडियामध्ये इंडियन म्युझिक ऐकलं जायचं, कारण की ॲक्सेस नव्हता. आता आपण जस्ट एक सर्च केलं, बटन दाबलं आणि गाणं ऐकू शकतो. एवढं सोपं झालेलं आहे. त्याच्यामुळे लाईक अशा पार्ट्स जी आहेत जगातली, त्याची गाणी आम्हाला पण ॲक्सेसिबल व्हायला लागली ॲज म्युझिक मेकर्स, की आम्हाला इकडून इन्स्पिरेशन भेटलं, लाईक स्पॅनिश म्युझिकपासून इन्स्पिरेशन भेटलं किंवा काय. तर आता हे खूप वाईड झालेलं आहे. आणि जसं जसं आपण या एजमध्ये पुढे चाललो आणि म्युझिक जास्तीत जास्त ॲक्सेसिबल व्हायला लागलेलं आहे. आता तर म्युझिकचे मार्केटिंगसुद्धा जास्त ॲक्सेसिबल व्हायला लागले, की म्हणजे मी सोशल मीडियावर डायरेक्ट फॅन्सपर्यंत पोहोचू शकतो. आधी ते पॉसिबल नव्हतं. आधी कुठल्या तरी TV चॅनलवर गेलं किंवा कुठल्या मोठ्या लेवलकडे गेलं तरच ते ॲक्सेसिबल होतं. तर आता मला असं वाटतं म्युझिक खूप इंडिपेंडंट आणि ऑनेस्ट झालेलं आहे जसं जसं आपण पुढे चाललो आहे. कारण की आता जे बॅरियर्स होते म्युझिकच्या आधी, की म्हणजे लेबल्स आले किंवा जे म्युझिक चॅनल्स आले, जे मोनोपली मे बी बिल्ड करायला ट्राय करत होते, ते सुटलेलं आहे. आता राहिलेलं आहे की मी माझ्यासाठी काय बनवू शकतो. आर्टिस्ट हे विचार करायला लागलेत. आर्टिस्ट विचार करायला लागले माझा साऊंड मी कसा आणू, मी वेगळा कसा दिसू. तर त्याच्यामुळे आपल्याला नवीन नवीन आर्टिस्ट बघायला भेटत आहे. त्याच्यामुळे आम्ही जे एक्सपेरिमेंट करतोय ते लोकांपर्यंत पोचवू शकतोय इझिली. सो हे खूप एक्साइटिंग एज आहे म्युझिक मेकर्ससाठी. जे पण यंग म्युझिक प्रोड्युसर्स आहेत, ते जे बाहेर येतात बनवायला आणि ते स्वतःहून शिकून बनवत आहेत. म्युझिक शिकणं पण आता काही एवढं म्हणजे हार्ड राहिलेलं नाही आहे. मी स्वतः म्युझिक कधी शिकलो नाही. मी जे यूट्यूबचे ट्युटोरियल बघून शिकलो. तर ते आता ही जी फील्ड आहे खूप इझी झालेली आहे, ॲक्सेसिबल झालेली आहे. तर मला असं वाटतं खूप एक्साइटिंग आहे पुढे बघणं. आता तर AI सुद्धा आलेलं आहे. ॲज यू सेड, आता म्युझिकमध्ये काम करणारे किंवा म्युझिक प्रोड्युसर स्वतःची ओळख कशी निर्माण करता येईल याचा विचार करू शकतात. तुझी ओळख कशी निर्माण झाली किंवा तुझी ओळख काय आहे आता भारतात नाही जगभरात, ती आहे मराठी गाणी. जुनी मराठी गाणी तू अशी वाजवतोस की आत्ताचा जो युथ क्राऊड आहे तो त्याच्यावर वेडा होतो, वेडा झाल्यासारखा नसतो. हे कुठून सुचलं? म्हणजे पहिलं गाणं मराठी कोणतं वाजवलं? पहिलं वाजवलं ते मराठीच वाजवलं का? नेमकं काय होतं मराठी? नाही, पहिल्यापासून मी मराठी नव्हतो करत. पहिल्यापासून मी इलेक्ट्रॉनिक म्युझिक खूप मला आवडायचं. हाऊस म्युझिक एस्पेशली, जे मी आता मराठी म्युझिक ज्यात फ्यूज करतो ते हाऊस म्युझिक आहे. ते मला खूप आवडायचं आधीपासूनच आणि मी खूप ऐकायचो आणि मी तेच बनवायचो. पण त्याच्यात मला असं काही सक्सेस भेटला नव्हता, कारण की मला असं वाटतं मी दुसरा कोणतरी बनायचा ट्राय करत होतो. लाईक एक फॉरेनचा DJ बनायला ट्राय करत होतो. पण लॉकडाऊन नंतर बरेच लोकांचे डोळे उघडले, तसे माझे पण डोळे उघडले. मला समजलं की काहीतरी आपण केलं पाहिजे असं. आणि त्यासाठी मी जस्ट रँडमली मराठी गाणं घेतलं आणि म्हटलं की ह्याचं आपण रिमिक्स करूया, असं टाकूया काहीतरी ह्याचं. तर तेव्हा जो मला प्रतिसाद आला लोकांचा, त्यांचं असं होतं, अरे किती भारी वाटतंय, नवीन, आम्ही असं कधी ऐकलंच नव्हतं. तर ते मला खूप आवडते. मी गाणं एक होतं जांभूळ पिकल्या झाडाखाली, ते गाणं त्याचं मी रिमिक्स केलं यूट्यूब. ते पहिल्यांदा फर्स्ट टाइम रिमिक्स करून माझ्या रील्सवर टाकलेलं. हा मराठी होता, असंच टाकलेलं. आणि त्याची मी सिरीज बनवायचो. एव्हरी वीक मी टाकायचो की मराठी रिमिक्स, आज एक बनवलं. हां, तेव्हा मी करायचोच हे. तर तेव्हा मला असं वाटलं की हे बनवताना ना मला काय प्रिटेंड करायचं होतच नाही, कारण हे मीच आहे, मला आवडतात मराठी गाणी. तर तेव्हा मला असं वाटलं की जेवढा मी ऑनेस्ट राहील तीच माझी ओळख बनेल.
कारण की प्रत्येक व्यक्ती खूप युनिक असतो. हर एक व्यक्ती, कुठल्याही दोन व्यक्ती सेम नसतात. तर तुमची युनिकनेस तेव्हाच निघेल जेव्हा तुम्ही ऑनेस्टली स्वतःला प्रेझेंट कराल. तर मला वाटलं आता मला काहीतरी, मला असं वाटतं भेटलेलं आहे आणि मी काहीतरी करू शकतो. तर मी एव्हरी आठवडे बनवायला चालू केलं मराठी गाण्यांचं, जे जे मला माहिती होत्या. आणि मला शॉकिंग झालं की बऱ्याच लोकांना ही गाणी माहिती नव्हती. अच्छा. मला कुठून ना कुठून माहिती पडलेली बाबां थ्रू किंवा असं समथिंग, पण मला नंतर समजलं बऱ्याच लोकांना आयडियाच नव्हती की गाणं आहे. तर मला असं वाटलं नाही, आता मला असं वाटतं ही माझी ओळख कदाचित आहे आणि मला खूप मजा येते बनवायला ही गोष्ट, आणि मला माझ्या फॅन्सला पण मजा येते. तर तेव्हा मला डिसाईड झालं नाही, आता मला हे मोनोपोली तुझी त्यामध्ये आहे असं म्हणता येईल. काय माहिती बोलू शकतो. पण तसे तर मराठी खूप ऍडव्हान्टेज तरी मिळालं तुला, पहिला तूच असशील मराठी. नाही, आय थिंक सो. नाही, अवधूत गुप्ते सरांनी हे ऑलरेडी केलेलं. बरं. मॉडर्न गाणी जसं मनमोराचा हो, बाई बाई अगदी, मग ते अगदी, केलेलं, अगदी. मग त्यांनी जय जय महाराष्ट्र जय जय केलेलं. महाराष्ट्र माझं केलं. सो त्यांनी कुठून ना कुठून असे बरेच आर्टिस्टनी फाउंडेशन बनवून ठेवलेली. ओके. पण मे बी जसं मी सांगितलं तेव्हा म्युझिक ॲक्सेसिबल नव्हतं. हा. तेव्हा म्युझिक होतं कॅसेट्स, सीडीज, तर ते पोचू नाही शकलं. फार तर ब्लूटूथच्या फार तर ते पोचू नाही शकलं. मे बी मला ते मला हे जे टेक्नॉलॉजी आहे, जे स्ट्रीमिंग इंटरनेट, मला त्याचा फायदा त्यासाठी झाला की तो मी डायरेक्ट फॅनला ऐकू शकलो की हे माझं गाणं ऐक. आधी ते मुश्किल होतं कदाचित तेव्हा. मे बी ते गाणी जर आत्ता या काही आले असते तर तो सिनारिओ वेगळा असता. तर मला असं वाटलं, मला नाही वाटत की माझं फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज वगैरे काय आहे. मला असं वाटतं मी काहीतरी आयडियाजला मे बी त्याला एक रिफ्रेश्ड वे दिलाय की हा असं मराठी मॉडर्न पण चांगलं साऊंड करू शकतं. ते म्हटलं नाही चल असं करूया. आणि तेव्हा मी पंजाबी म्युझिक पण थोडं ऐकायचं, आणि त्यांनी हे खूप आधीपासून चालू केलेलं, मॉडर्नायझेशन ऑफ पंजाबी म्युझिक, भांगरा पॉप वगैरे. तर ते मला त्यांचं पण आवडलं की अरे हे पण बघ ना स्वतःचं कल्चर कसं मॉडर्न वेमध्ये दाखवत आहेत, आणि मल्याळम म्युझिक ते पण करायचं. तर त्याच्यातून थोडं करून मला चला आपण ह्या वेमध्ये जाऊया. तुला पण सेमच प्रश्न विचारायचा श्रेयस, म्हणजे मराठी भाषेबद्दल बोलताना जसं याच्यासाठी चॅलेंजिंग होतं की मराठीमध्ये असं काहीतरी करणं हे अपेक्षित नव्हतं. सेम गोज विथ रॅप ना, म्हणजे काही जण होते जे मराठीमध्ये रॅप करत असतील, पण ते चॅलेंजिंगच होतं ना. मुळात रॅप आलेलं आहे वेस्टर्न कंट्रीज मधून, ते आपण भारतात आणलं, भारतातून आपण महाराष्ट्रात आणलंय, आणि ते आपण मराठीत करणार आहोत. हे चॅलेंजिंग असेल, हे कसं झालं? आता ते जसं तू म्हटलास की रॅप आलाय वेस्टर्न कंट्रीज मधून, माझा पण इन्फ्लुएन्स मेन तोच, युएसचं म्युझिक ऐकून एमिनेम वगैरे नाही का असं ऐकत गेलो. तर मी पण आधी रॅप इंग्लिशमध्येच करायला चालू केलेलं. तर मी मराठीमध्ये रॅप करायला लागलो 4-1 वर्ष आधी. त्याच्या आधी मी 5-6 वर्ष इंग्लिशमध्ये रॅप करत होतो. तर मला म्हणजे मराठीमध्ये माझं लिखाण आधी चालू नव्हतं झालं. मला असं वाटायचं की मराठीमध्ये मी जेव्हा लिहायचो ना, तर ते मला थोडं जास्त वल्नरेबल वाटायचं. असं वाटायचं अरे हे माझ्या मम्मीला कळलं तर कळते का. जेच मी इंग्लिशमध्ये लिहायचो ना, तर मला एवढं वल्नरेबल नाही वाटायचं, कारण मला माहिती आहे माझ्या घरातल्या नाही तरी कळतं का अशा कोणती गोष्ट. त्यामुळे मी जेव्हा मराठीत लिहायला जायचो ना, तेव्हा थोडी भीती वाटायची कळते. पण अशी मी आधी 1-2 वर्ष इकडे तिकडे लिहून ठेवले. तरी तुझे मराठीतले तुझे वर्ष हे बऱ्यापैकी सभ्य आहेत. हो, पण तसं नाही म्हणतोय. फॉर एक्झाम्पल आता मी एखाद्या घरातल्या प्रॉब्लेम बद्दल बोलतोय नाही का, जो मला मम्मीला बोलायला भीती वाटते, लाज वाटते, काही असेल, तेच मी माझ्या गाण्यामध्ये लिहितो. जे गोष्टी मी आयुष्यात नाही बोलू शकत ते मी लिहितो. पण कधी कधी वाटते यार मम्मीला ह्या माझ्या आयुष्यातली ही गोष्ट कळली तर कसं होईल, कधी मला काय विचारेल एक्सेट्रा, कळतं का. त्या भीतीमुळे मी जास्त माझं मराठी आधी लिखाण नव्हतं. पण एक दिवस मी मराठी जे लिहिलेलं ते मी आणि माझा एक मित्र आहे वेदांत करून, आम्ही दोघं एकत्र काम करतो. एकदा आम्ही फायनली इंस्टाग्रामवरती एक ते गाणं टाकलं, भरलेलं ताट करून असं गाणं होतं. तर तो रील मग पिकअप झाला. मग तिकडनं पण मी अजून खूप सारं मराठी लिहायला लागलो. आणि मग तिकडनं जेव्हा मी मराठी लिहायला चालू केलं तेव्हा मला कळलं की म्हणजे मराठी जेवढं मला सोपं पडतं लिहायला तेवढं मला कोणत्याच भाषेत नाही पडत. कारण मराठीचं फ्लुइडली येतं, एकही विचार नाही करायला लागत. जो तुझा थॉट आहे तो डायरेक्ट असा येतो आणि खूप मजा येते लिहायला, सहज लिहिल्यासारखं वाटतं मराठी. आता या दोघांशी मराठीविषयी बोलण्याचं कारण हे पण होतं की या दोघांचा म्हणजे आणखीही काही कलाकार असतात, त्यांचा एक कार्यक्रम असतो, त्याचं नाव आहे मराठी वाजायलाच पाहिजे. वाजलंच पाहिजे, वाजलंच मराठी पाहिजे. वाजलंच पाहिजे, वाजलंच MVP. पाहिजे. वाजलं पाहिजे नाही, वाजलंच पाहिजे. म्हणजे नावातच बरंच काही येतं. त्या कार्यक्रमाविषयी पण दोघांशी थोडं बोलूया. तुझ्याकडून सुरुवात करूया. सो हा मराठीत झालेला सर्वात प्रथम असा फेस्टिवल आहे जो फक्त आणि फक्त मराठी आर्टिस्टला घेऊन आम्ही केलेला. आणि जे मचवत आहेत म्हणजे मराठी ॲक्टमध्ये, जसं श्रेयस आहे, मग आपला संजू राठोड आहे, MC गावठी, हे लोक जे मॉडर्नायझेशन ऑफ मराठीला एक्सेप्ट करतायत आणि त्याला घेऊन पुढे चालतायत, असल्या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही पहिल्यांदा फेस्टिवल केलेला, पुण्यात झालेला हा. आणि जो आम्हाला रिस्पॉन्स आलाय त्यातून, मी अजून रिकवर झालेलो नाही आहे त्यातून. कारण की माझा फर्स्ट टाइम मी असा कुठला फेस्टिवल असा हेडलाईन केलाय जिथे म्हणजे हे आपली लोक आहेत, आपण ह्यांच्यासाठी, हे लोकांनी आपल्याला मोठं केलंय ना, आज आपण त्यांच्यासाठी एक शो केलाय.
हे जे कनेक्ट झालं ना सगळे मी ज्या आर्टिस्ट लोकांना भेटलो आय गेस एव्हरीवन हॅड दॅट सेम फिलिंग इन्क्लुडिंग सिरियस. सेम फिलिंग, कारण एवढी 4-4.5 मराठी माणसं गाणी ऐकायला बसले तिथे, अजून ते त्यांच्या मित्रांना घेऊन आलेत आणि सर्वजण बॅक टू बॅक फक्त मराठी रॅपर, मराठी सिंगर, मराठी प्रोड्युसर, मराठी डीजे, सर्व तेच बॅक टू बॅक चालू आहे. खूप मजा आली त्या दिवशी. आणि हे आधी जेव्हा आम्ही बोललो असतो जर कोणाला असं ठेवूया तर आम्हाला मस्करी केली असती. केलं की हे काय असतं ह्याच्यात कोण येणार मराठीचं. पण तेच चॅलेंज होतं आमचं. आम्हाला बिलीव्ह होतं की हे होईल, हे कधीतरी एक दिवशी होईल. आणि आय थिंक सो थँक्स टू जे पण ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केलाय, एस्पेशली रॉक जो वर्ल्ड ऑफ तेच विचारायचं, हु वॉज बिहाइंड सो रॉक जो माझा मॅनेजर आहे आणि त्याची कंपनी वर्ल्ड ऑफ वाईब्स, त्यांनी त्याचे कॉन्सेप्ट होतं, त्याला आधीपासून होतं की मला असं करायचं आहे, मला एक फेस्टिवल करायचं आहे. ओके. शोज आम्ही करायचोच, मग क्लब शोज हे सगळे होतात, पण त्याचं होतं की फेस्टिवल करूया, सर्वांना स्टेज आला पाहिजे. तर त्यात ही वॉज द मेन गाय बिहाइंड इट. त्याने रात्रंदिवस मेहनत करून हा शो एवढा उभा केला, विच इज नॉट अ जोक. 40 आर्टिस्टला एका जागी आणणं आणि त्यांचं एवढ्या लेवलवर प्रमोशन करणं. आणि ऑल्सो थँक्स टू झी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला ब्रॉडकास्टिंगमध्ये आणि अशा गोष्टीमध्ये. जे पण बरेच ब्रँड चितळे होते, हे सगळे ब्रँड जे मराठमोळे ब्रँड आहेत आपले, सर्व ओपन आर्म्स करून आले की नाही आम्ही करूया, चल आपण एकत्र करूया. कारण की करायची इच्छा सर्वांना होती, पण ती एक्झिक्युशनची जी असतं ना, नाही करायचंच, जसं वाजलंच पाहिजे तसं केलंच पाहिजे. केलंच पाहिजे असं नाही, विचार नाही करायचा, करूया मग बघूया काय होतं. सो हे खूप म्हणजे सगळ्यांना थँक्स, कारण की त्यांच्यामुळे आज हे जे साईड आहे मराठीची ही बाहेर येऊ शकली एवढ्या मेनस्ट्रीम प्लॅटफॉर्मवर. आणि त्याला ॲज अ शो जे लोक येऊ नाही शकले तो झी5 ॲपवर बघू शकतात. तो अख्खा शो कधी रिलीज होतोय? 24 ऑक्टोबरला तो झी5 ॲपवर तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे ऑब्व्हियसली आम्हाला त्यांना ते एक्सपिरियन्स करवायचं आहे, जे लोक कॉन्सर्टला नसेल जात, क्लबला नसेल जात, तर तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता घरी बसून. आम्हाला जगाला ओरडून दाखवायचं होतं की बघा आम्ही हे करतोय. या पोझिशनवर हे सगळे आर्टिस्ट दिवस रात्र मेहनत करतायत, गाणी बनवतायत आणि त्यांचा एक फॅन बेस बिल्ड करतायत आउट ऑफ नोवेअर विदाऊट एनीवन सपोर्ट. तर हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आय थिंक सो. आणि हे आमचं दरवर्षी करायचं प्लॅन आहे. एकदा करून आम्ही गप्प नाही बसणार आहे. एव्हरी इयर आम्ही त्याला अजून लेवल त्याची मोठी करतच जाणार. आणि आमचा तर प्लॅनच आहे ह्याला जगातला सगळ्यात मोठा फेस्टिवल बनवायचा. मराठीच नाही, जगातला म्युझिक फेस्टिवल सगळ्यात मोठा बनवायचा. तर असं गोल आमचा आहे आणि असं करतच राहणार आहे. शुभेच्छा त्यासाठी. मला आता या फेस्टिवलच्या अनुषंगाने पुढे जाऊन विचारायचं, आता तुम्ही 40 कलाकार 40 आर्टिस्ट एकत्र आलात. सतत एक असं बोललं जातं की महाराष्ट्राच्या बाहेरचं म्हणजे जे दक्षिणेतले कलाकार आहेत ते एकमेकांना सपोर्ट करतात, महाराष्ट्रात असं होत नाही वगैरे. काय नेमकं आर्टिस्ट टू आर्टिस्ट कनेक्शन मराठी आर्टिस्टचं काय आहे? होतो सपोर्ट? नाही, आता बघ, आर्टिस्ट लोक एकमेकाला सपोर्ट करतात हे मला वाटतं. आता मे बी ती असं म्हणून ओव्हरऑल जनतेला अप्लाय होत असेल, पण आर्टिस्ट लोकांनी हे रिअलाइज केलं की आपल्याला कम्युनिटी म्हणून वाढायला काय केलं पाहिजे. तर आर्टिस्ट लोक असे नाही करत की आर्टिस्ट लोक एकमेकाला सपोर्ट करतात. हो, ते होते म्हणून तर हे घडलं ना, नाहीतर नसतं घडलं. हा, नाही तर कसं घडलं, कसं पॉसिबल आहे. नाही तर आम्हाला जसं बोला, जसं मी चालू केलेलं, मला पण असे म्हणजे हे म्हणी आधीपासून होते की एकमेकांचे पाय खेचतात. आमचा कोणीही पाय खेचला नाही. आम्हाला जग जाहीर सांगायचं, आम्हाला असं डोक्यावर ठेवलंय. हे गेलंय आता. हे गेलंय आता हे की मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात. उलटा आता आम्ही काय करतो, तर जेवढी हेल्प करायला आम्हाला मराठी लोक समोरून आलेत ना, ते बघून आम्हाला एकदम असं झालं की अरे आउट ऑफ म्हणजे हे लोक काही एक्सपेक्ट नाही करत रिटर्न, ह्याला आमची हेल्प करायची बस प्रेमापोटी. हा, तर ते असं वाटतं ते जे आहे ना की मराठी लोक पाय खेचतात, ती जुनी म्हण झाली. ती जिथे पण लिहिले तिथे काढून टाकली पाहिजे. असं काही नाहीये, आम्हाला तरी असं कुठेही भेटलं नाही. जर बघा, पाय खेचणारे माणसं मराठीच काय कशातही असू शकतात, 100%. ते मराठीच खेचतात असं काही नाही. पाय खेचणारा माणूस बोलू शकतो, हा कुठलाही व्यक्ती बोलू शकतो, परदेशातला व्यक्ती बोलू शकतो तू काय करतोय. बट जर तुम्ही फक्त पाय खेचणाऱ्यांकडे लक्ष ठेवले, पाय खेचलेच जाणार. बरोबर. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या ना, ते तुम्हाला मदत कोणीतरी वरून हातही देत असेल. हो, किती हात देतात आम्हाला तर. म्हणजे एवढा सपोर्टच आलाय. कारण की बघा ना, तू मराठी रॅप करतोय, मी मराठी डीजेइंग आणि त्याच्यात करतोय. हे प्लॅटफॉर्म्स कदाचित 10 वर्ष आधी आम्हाला बोलले असते काय करताय तुम्ही, अनथिंकेबल. काय चाललंय काय आपली. तेव्हा कोणीतरी केलाही असेल कदाचित प्रयत्न आणि त्यांना बोललेही असतील. हा, पण आता मला असं वाटतं मॉडर्न जी जनरेशन आली ही सगळं जग बघतेय. हे लोक बाहेरचे मूवीज बघतात, हे लोक बाहेर आता जसं मराठी रॅप ऐकत असतील ते एमिनेम पण ऐकतच असतील, फॉर शुअर. जे माझं गाणे ऐकत ते डेव्हिड गेटाचं पण ऐकतच असतील की. सो एवढं छोटं जग झालंय आता, फ्लॅट झालेलं आहे. म्हणजे ज्या प्लॅटफॉर्मवर फॉर एक्झाम्पल स्पॉटिफाय खोललं तर एमिनेम आहे, तिकडे सिरियस सुद्धा आहे.
आधी तसं On the same नव्हतं. एमिनेम ऐकायचं तर तिकडे जाऊन त्याची सीडी आणून मग मी जाऊन ऐकणार, मग मला आणि समजणार मग त्याचं एमिनेमच्या culture काय. सीडीची किंमत वेगळी दुसऱ्या Exactly. artist ची- तसं नाही Exactly. तुम्हाला आता तसं Spotify नाही राहिलं. प्रीमियमच हवं आहे ना त्याच तुम्हाला किमतीत मिळेल. विदाउट प्रीमियम सुद्धा ऐकू शकतो ऐकायला तर आता. Free एवढं मध्ये सोपं YouTube वर झालंय. पण सगळे ऐकू कलाकार शकतो. तिथे एवढं सोपं झालंय. आधी असायचं ना प्रत्येकाची किंमत सारखी टीव्हीचा हा चॅनल आहे तर मी हा व्हिडिओ बघू शकतो. आता युट्यूबवर मी सर्च करणे तो व्हिडिओ. आय थिंक तो ऍक्सेस ओपन झाल्यापासून आहे ना सर्वांचे ब्रेन इव्हॉल्व्ह झालेले आहेत आणि सगळ्यांनी विचार तसं बॅकवर्ड विचार करणं बंद केलेलं आहे सगळे. आणि आपले पण जे आर्टिस्ट होते असं काय नाही ते सगळे शहरातले होते, हो कुठून कुठून आलेले ते. सोलापूरचा एक आर्टिस्ट होता, एक कुठे संभाजीनगरचा आर्टिस्ट होता. हे पण आत्ताच्या पद्धतीमध्ये बोलतायत, गावात असून सुद्धा त्यांचं माइंडसेट पुढेच आहे. हो हो तर ते खूप फॅसिनेटिंग आहे आजकालचं बघणं की सगळं बरोबर आहे, कोण कोणाचे पाय खेचत नाही, सगळे एकमेकांची हेल्पच करतायत. आपण दिवाळीचा कार्यक्रम करतोय, थोडं दिवाळीकडे येऊया पण त्याच्या आधी आणखी एक गाणं येस आणखी एक रॅप ऐकूया. नक्कीच. बॉलिवूड पर्यंत टच करून तू नुकताच आलायस देवा सिनेमा आला नाही तो गे आहे तिकडे. तिथेच आहे हा, तो- तर त्यातला ऐकायला आवडेल. त्यातलं कसं होतं ते कोरस शाहिद कपूरचं देवा आपल्या मर्जीचा मालिक, जे ऐकत नाही कानाखाली खातील, शानपणा शिकू नकोस अजिबात, फुकटमध्ये देवा घरी जाशील, असं काहीतरी त्याचं chorus लिहिलेलं आहे. क्या बात आहे. आणि हा रॅप मधला जो भाव आहे किंवा रॅप मधला जो ऍटिट्यूड आहे तो ओव्हरऑल सगळीकडेच दिसतो मला वाटतं की हो हा. तो बस, तुझ्या done नॉर्मल भाई. जीवनात Done, done. असल्यावरतीच तो रॅप मध्ये दिसतो, तुला नाही तर नाही दिसत. क्या बात आहे. आपण दिवाळीकडे येऊया थोडं. Yes. तुमच्या दिवाळीच्या आठवणी काय आहेत? लहानपणीची दिवाळी कशी होती? कोणासाठी फटाक्यांची असते, कोणासाठी फराळ्यांची असते, मी त्याविषयी तर मला जाम प्रिय होते फटाके, मला खूप आवडायचे आधी. आता मी काय माहिती अचानक एक स्विच आला लाईफ मध्ये, मी बंदच करून टाकले फटाके बिटाके. मला खूप आवडायचं लाईक फटाके फोडणं. मला खूप ते वेगळ्या वेगळ्या टाईपचे असायचे ना, बटरफ्लाय ना हे ना ते. तर खूप पण तेव्हा एवढी अशी परिस्थिती नव्हती की सगळे फटाके घेऊन, तर सगळ्यातला एक 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 असतं ना. आणि मला अजून आठवतं की आता जे रिच पोर असायचे ते अख्खी माळ फोडायचे, फ्लेक्स करायचं. अख्खी माळ फोडायचे ना ते. आम्ही अख्खी माळ नाही फोडायचो, आम्ही काय करायचो, धागा घ्यायचो, काढायचो, सगळे एका पिशवीत ठेवायचो, एक 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 वाजून एक छोटं छोटं एन्जॉय करायचो त्याला. माळ फोडली ना, रे बापरे यार, गेले एन्जॉयमेंट सगळी. तर ती छोटी एन्जॉयमेंट होती. मग माळ फोडायसाठी ते अजून छोटंवाला असायचं, ते लाल आणि हिरवं कलरचं, त्याची माळ फोडायची. तर जरा असं स्वतःला सॅटिस्फॅक्शन आलं. लवंगी. ते मग ते गन असायची, हो ते तर कॉमन होतं, ते केपवाली गन, ते केप्स टाकायचे, धडाधड मारायचं. तर खूप मला तर फटाके वॉज बेस्ट. टिकल्यांची माळ. हो, टिकले ते आम्ही ह्याच्याने फोडायचो, हातोड्याने. हातोड्याने. हा, असं घ्यायचं ते. कधी गावाला गेलो ना दिवाळी सर्व, तर तिकडे ते टिकल्या ठेवायच्या, थोडं थोडं मोठं झाल्यावर पोरं असं जमिनीवर घासायला शिकलेले ते. हा, तो प्रो होता ते. एक इव्हॉल्व्ह झाला. आता लेवल 1 झाली आपली हातोड्याची, आता लेवल 2 हाताने मारायचं. हाताने असं बसायचा, असं बंद होतो हा, फट करून फुटायचं. माझं फेवरेट होतं ते नागाची गोळी. हम्म. ते मला बघायला जे आवडायचं ना, म्हणजे मी असं बघतच बसायचो ते कसं बाहेर निघते यार, म्हणजे असं निघतंय. आणि काय माहिती ते ऑब्सेशन आहे मला त्याला. आतापर्यंत कोणीतरी मी रील बघत होतो की हे आठवलं का, आणि ते नागाची गोळी होती. हास्यचित्राची निर्वृत्ती वाटतं कोणती तरी, मी पण पाहिली नागाच्या गोळीबद्दल. हा, तर हे आठवलं का, आणि ते अशी नागाची गोळी जात होती. आयुष्यपद यार, बघत होतो रील येण्यासारखं, असं किती मस्त वाटतंय ते. पण ते एक फटाक्याची मजा वेगळीच आहे ती. लहान आय नो की लोक बोलतात फटाके नाही फोडले पाहिजेत. ठीक आहे बाबा, एक लिमिट पर्यंत फोडली पाहिजेत. काय काय लोक त्याचा अति दुरुपयोग करतात, त्याला एका लिमिट पर्यंत फोडली पाहिजेत. बट ती एक आमची मजा आहे, आम्ही ती मजा घेतली. आम्हाला कोणी एन्व्हायरमेंट बद्दल लेक्चर दिलं नाही. आपलं आधीच होऊन गेलं, चांगलं झालं. हा, आम्हाला कोणी एन्व्हायरमेंट बद्दल धडे नाही दिले. तोपर्यंत ओझोन लेअर चांगली हा, तोपर्यंत ओझोन लेअर चांगली होती. तर आम्ही ते सगळे फटाके तेव्हा एन्जॉय केले. आणि फराळ हा प्रकार काय माहिती, माझी आई बघत असेल, मी खातच नाही. माझी मम्मी सगळं बनवते अजूनही, एव्हरी डे. सगळं आज असतं की आज करंजी बनवणार, आज हे बनवणार. मी बघत असतो हे कधी खाणार, मी खातच नाही काय, फक्त तो बेसनचा लाडू खाणार बस, बस झालं माझं आज. माझा विचार तर कधी संपणार आहे आणि नॉर्मल ब्रेकफास्ट परत कधी येणार आहे. कारण नाश्ता मागितला की साधारण प्लेट एवढा मोठा परात येणार, त्याचे सगळे चिवडा, चकली, लाडू. चिवडा हे ते सगळं, मग थोडी काजू कतरी वगैरे. हो हो हो. मला वैताग आलेला लहानपणापासून. मम्मी हे कधीच संपणार आहे. मग एक शेवटी मम्मी बाहेरच्या लोकांना ते म्हणजे नातेवाईकांना देऊन संपवायचे. मग जाऊन ते कुठेतरी संपायचं एका दिवशी.
क्या बोला झालं झालं आता उद्यापासून येईल काहीतरी पोहे बे काहीतरी येतील उद्यापासून. पण सॉरी जे लोक पण फॅन आहेत दिवाळीच्या फराळाचे, माझं जरा आहे त्यांच्यावर. नाही, मला बहुतेक नाही, मला खूप आवडतं. मला गोड खायला खूप आवडतं. गोड खायला खूप आवडतं. तर फराळ तर खूप खायचो. फटाके पण आम्ही गावाला जायचो ना रत्नागिरीला. तर म्हणजे दिवाळीच्या कसं शेवटी दिवशी हे असतं ना तुळशीपूजन. तर आमच्या अशा घराच्या बाहेरच अंगणात अशी तुळस व्हायची, अशी एवढी तुळस होती. तर आम्ही 4 जण कझिन लोक नाही का, दोघं सख्खे भाऊ असे, काका आणि बाप्पांचे पोरगे. तर आम्ही काय करायचो तर दिवाळीवरती ना अशी पंती लावायचो आणि मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं चौघात मोठे. तर आम्ही ते छोटे छोटे फटाके काढायचो आणि असं उभं राहायचं, इकडे पंती ठेवायची, अशी पेटवायची आणि अशी फेकायची. म्हणजे हवेत फुटायची. तिकडे बघायचं हा, अशी घ्यायची आणि अशी फेकायची. खूप मजा यायची. आणि आमच्या घरासमोर असं आमचा कंपाऊंड आहे आणि तिकडे ना आंब्याची झाड आहेत नाही का तिकडच्या कंपाऊंड मध्ये, मोठी मोठी झाड आहेत. मग आम्ही रात्री फुलबाजी करायचो ना बरोबर. फुलबाजीला आम्ही काय करायचं माहिती आहे का, फुलबाजीचा तार असतं ना त्याला हुक बनवायचा. ओके. ठीक आहे, त्याला पेटवायचा आणि तो डायरेक्ट झाडात फेकून द्यायचा. तो हुक असल्यामुळे तो 4-5 फुलबाजी फेकले ना झाडात जाऊन अटकायचे. मग असं वाटायचं झाडावरती लाइटिंग लागल्या. आम्ही हे करायचो लहानपणी. कारण गावाला काय कोण नाही काय बोलायला, लक करून आजूबाजूला कोण राहायचं नाही काय नाही. पण खूप मजा यायची गावाला. लकलकचं इन्स्पिरेशन गावातनंच आले लकलकची इन्स्पिरेशन. कसं आमचं आता जसं आमची तुळशीचं झाड आहे त्याच्या आतमध्ये असं इकडे झोपायला नाही का, ओपन मध्ये आपण त्याचं तिन्ही साईडला उघड आहे, ह्या साईडला घर आहे. तर आम्ही रात्री बाहेर झोपायचो, मम्मी वगैरे आतमध्ये झोपायचे, आजोबांसोबत आम्ही बाहेर झोपायचो. तर आमचं तिकडे आमच्या कंपाऊंड मध्ये काजूचं झाड आहे. अच्छा. त्याच्यावरती काजवे बसतात पाऊस यायच्या जस्ट आधी. तर ते ना ते बरोबर अख्ख्या झाडावरती ना एकत्र पेटतात, एकत्र बंद होतात, एकत्र पेटतात, एकत्र बंद होतात. तर हा, तर मला आजोबा सांगायचे की ते बघ कसे काजवे लखलखतात करून. तर तो लखालखा आम्ही फर्स्ट तिकडे ऐकायला लागलो. असं ओरिजिनल कॉपीराइट आजोबांचा आहे. आजोबा सू करू शकतात आम्हाला गाण्याबद्दल. व्हेरी ट्रू. आणखी दिवाळीबद्दल काही आठवणी आहेत तुमच्या? दिवाळीत तर म्हणजे मी गावाला तसं असं खूप कमी गेलोय. तर मोस्टली लोक माझं तसं माझं तर तसं पप्पांच्या साईडचं कोल्हापूर आहे. बट बाबा म्हणजे खूप आधी एक्सपायर झाले म्हणून मी कधी तिथे गेलोच नव्हतो. पण साताऱ्याला मी खूप गेलो मम्मीच्या गावाला. तर खूप कमी असं गावाला गेली आहे दिवाळी, नाहीतर घरीच असायची दिवाळी अशी करून. आणि तेच मित्रांबरोबर फटाके फोडायचे आणि हेच जास्त असायचं. नवीन कपड्याचं असायचं की आता नवीन कपडे येणार आहेत, हा टाइम ऑफ द इयर आलेला आहे जेव्हा चूज करणार आपण. आणि आम्ही कधीच असं कुर्ते विरते आता घेतो मोठ्या आल्यावर, तेव्हा तर असं असायचं की तेव्हा कसं असायचं, तेव्हा फॅशन कशी असायची, एक टाईपची पॅन्ट आलेली असायची, ती वर्षभर चालायची. त्या वर्षातला एक गाजलेला सिनेमा आणि त्यातली ती फॅशन. तर एकदा मला ती पॅन्ट भेटलीच नाही, त्यात कार्गो ती 8-6 पॉकेटवाली मला कधीच भेटली नाही. ती खूप एक्सपेन्सिव्ह होती तेव्हा. मी जाम मागायला लागलो, मला ही पाहिजे, ही पॅन्ट पाहिजे. आणि ते सगळे पोरं घालायचे रे, सगळ्यांना कार्गो तर कार्गोच पाहिजे, सगळ्यांना दुसरी पाहिजेच नाही. त्या वर्षी त्या सगळे लोक कार्गो घालणार. शाळेत आपण एकदा काहीतरी वेगळं घालून जातो. तर आम्ही शाळेत कधी बर्थडे असला तर, चिल्ड्रन्स डे असला तर, हे 2च दिवस असायचे. तेव्हा त्या दिवशी ती फ्लेक्स करणार की नाही आता मी ही दिवाळीत घेतलेली ही गोष्ट आता मी माझ्याकडे आहे, मी घालून येतो. तर ते तेव्हा खूप नवल होतं. आणि आता ते ना कुठेतरी मिस झाल्यासारखं वाटतं. आता ते मिंत्रा आला, अच्छा ठीक आहे चलो बाय, घेतलं. तेव्हा असायचं तेव्हा करणार काय घेऊन, करणार काय फ्लेक्स कधी करणार, फ्लेक्स काय करणार. म्हणून मी जास्त कपडे आता घेतच नाही. मी माझा ब्लॅक शॉर्ट आणि ब्लॅक टी शर्ट घालून सगळीकडे जातो. आज वेल ड्रेस्ड आज आहे मी, आज जरा पहाटवाल्या सिनारिओ मध्ये आहे मी. पण ते असायचं नवीन कपड्याचं खूप आधी फॅसिनेशन असायचं की बाबा नवीन कपडे भेटणार वगैरे. आणि आता ते ऑफलाईन कमी झाल्यापासून ते जरासं कुठे कनेक्ट हरवलंय जरासं. तो टच अँड फील गेलाय ना की असं पकडून चेक करायचं. आणि ते जे सेल्समॅन असायचे कपडेवाले, ते कन्व्हिन्स कसे करायचे महागवाला घ्यायला, हे अरे क्या हिरो दिख रहा है, अरे काय भारी दिसतोय, हेच घे. तर महागवाल्याला सगळ्यात भारी त्याच्यातच दिसणार मी, असं घे तसं घे. आणि ते जे माहोल असेल ना की गर्दीत आहे, सगळे कपडे घेत आहेत. दादरला ते मार्केट एक होतं, ते सगळे लोक जायचे तिथे कपडे घ्यायला दसऱ्याच्या आधी फुल मार्केटला. हो सगळे लोक. सो ते खूप अशी मजा होती. दिवाळी आल्या तर हे होणार, कारण की दिवाळीच्या नंतरच एक्झाम असायचे, असं काहीतरी. माझं तर तेव्हाच व्हायचं की आधी असायचं नंतर असं कधी तेव्हाच यायचं, आधी असायचं बहुतेक. आणि मग दिवाळीची सुट्टी 6 महिन्याची. असं काय माझ्यावर काहीतरी युनिट टेस्ट समथिंग, मला आता आठवत नाही. पण तेव्हा ते असं एक्झाम दिवाळीचा होमवर्क भेटायचा, मी कधीच केला नाही. खूप असायचं, कशाला करायचं, केलाच नाही मी कधी. तो एक दिवस आधी जाण्याच्या आधी ते बोलणार, अच्छा आज हा चेक होणार आहे तर आज हा करायचा आणि देऊन टाकायचा. पण तो 1 दिवसात व्हायचा, 2 महिन्याचा, 1 महिन्याचा. आता काय रिव्हील केलं तरी चाललं, आता कोण पनिशमेंट देणार आहे. नाही
त्याचं तरी झोल करून देऊन टाकायचं, चला हे असं असं करून टाकायचं ते. तर माझ्या शाळेत बरंच असं होतं, भले मी इंग्लिश मिडियमचा होतो बट सगळे मराठी होते. सो बेसिकली गोविंदाच्या शाळेतून आहे मी, त्याच शाळेतला आहे. अच्छा बरं. तर ते मराठी मीडियम होतं, त्याची नंतर इंग्लिश मीडियम अजून पुढे झाली त्या शाळेतला मी. तर तिथे खूप कल्चरल ॲक्टिव्हिटीजला, स्पोर्ट्सला, NGV नाव आहे शाळेचं, नरसिंह गोविंदराव वर्तक, अजून आठवत नाही मला. तर त्या शाळेत वसई विरारचं. सो तिकडे नेहमी कल्चरल ॲक्टिव्हिटीला खूप हे दिलं जायचं, रांगोळी आणि हे सगळं, म्हणजे खूप काय बोलतो इम्पॉर्टन्स दिलं एक्स्ट्रा करिक्युलर. हां, लाईक अभ्यासापेक्षा त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिलं जायचं, लाईक नाटकांमध्ये काम करणं वगैरे. तर त्याच्यामुळे पण आम्हाला दिवाळीचं इम्पॉर्टन्स तिकडे पण खूप यायला लागला. आम्ही दिसायचं आम्हाला की हां हे फेस्टिवल सेलिब्रेट होतोय. तर ह्या सगळ्या माझ्या लहानपणीच्याच आठवण आहे. जसं जसं पुढे पुढे गेलो आय गेस नाही, मग नंतर निघत गेलं ते एक्साइटमेंट दिवाळीचं वगैरे. आणि आता पण काय, हां सकाळी 4 वाजता उठायचं, ठीक आहे, कपडे बिपडे घालायचे, फळा घालायचं, मग झोपून जायचं. शो असेल तर शोला जायचं. आंघोळ, ती पहिली आंघोळ, अभ्यंग स्नान. हा, मला अजिबात नाही आवडत सकाळी सकाळी 4 वाजता उठून आंघोळ करणं. मला तुला आवडतं? 4 वाजता नाही, 5-6 वाजता उठून मला आवडतं. 1 तास डिले चालतो त्याला. 4 वाजता नाही रे, आपल्याला झोपायला 2 वाजता झोपायला असकर, 4 वाजता कुठे उठतो. सकाळी सकाळी 1 तास डिले. हा आता आणि तेव्हा शाळेत असायचो रे. आता आपलं रुटीन तर कसं असतं, रुटीनच नाही आम्हाला. नाही, आता तर कसलं रुटीन. आता 4 वाजता मी लास्ट टाइम कधी मी 4 वाजता झोपलोय मी. 4 वाजता जागा आहे. कालच झोपलोय, 4 वाजता झोपलोय मी, 4 वाजता उठलो नाही. आता फ्लिप झालंय सगळं. आता मजा वेगळी आहे. आता लोक, आता लास्ट दिवाळीच म्हणजे आम्ही बघितलं जेव्हा नुकताच गाणं आलेलं आणि आम्ही बघत होतो दिवाळी पार्टीमध्ये तांबडी चांबडी वाजतंय, ते बघून असं खूप भारी वाटलं यार. म्हणजे कुणाच्या तरी एन्जॉयमेंटचा आम्ही पार्ट आहोत. भले आम्ही तिकडे नाही आहोत बट तरी ते एन्जॉय करतायत, ते गाण्यांना मजे करतायत, असेच तांबडी चांबडी करतायत. सो ते खूप आता बरं वाटतं की आम्ही कुणाच्या तरी एन्जॉयमेंटचा पार्ट होऊ शकतो. आत्ता बोलताना ना एक भारी मुद्दा क्रिटिक्स बोलला की शाळेतून आम्हाला एक्स्ट्रा करिक्युलरला पाठिंबा होता. हे किती इम्पॉर्टंट असतं असं वाटतं एक आर्टिस्ट म्हणून ग्रो होताना? तुम्हाला लहानपणापासून एक्स्ट्रा करिक्युलरला पाठिंबा आणि म्हणजे त्याला जोडूनच प्रश्न की जसं दिवाळी आणि कल्चर, त्यामुळे आम्हाला कळलं कल्चर, दिवाळी, आपले सण हे आपल्याला आर्टिस्ट म्हणून ग्रो होताना कसे महत्वाचे असतात का? मला वाटतं ब्रो, सपोर्ट असतो ना तो जेव्हा तुला असा ग्राउंड लेवलवरच्या माणसांकडनं जो भेटतो दररोजच्या याच्यामध्ये, जेव्हा तुला एखादा मित्र बोलतोय मस्त केलेस करत राहा, त्यासारखं दुसरं काहीच मोटिवेशन नसतं असं. आता माझ्या घरचे पण माझ्या आर्ट टुवर्ड्स खूप सपोर्टिव्ह आहेत, कारण बिकॉज माय मॉम ऑल्सो स्टेज ऍक्टिंग केली आहे तिने, शी ऑल्सो रायटर, शी रीड्स अ लॉट. तर तिकडनं नेहमी सपोर्ट होता असल्यामुळे मी नेहमी पॉझिटिव्हच विचार केला या, म्हणजे कन्सिडरिंग आर्ट मी नेहमी हेच विचार केला की मी करत राहीन, होऊन जाईल. कारण मला तेवढा नेगेटिव्ह थॉट कोणी कधी फीडच नाही केला, कारण मम्मी आणि पप्पांकडून तेवढं मोटिवेशन होतं. तर मी आमच्या स्कूलमध्ये पण एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे होते, पण मी तेव्हा खूप शाय होतो, म्हणजे मी जास्त बाहेर नाही पडायचो, खूप इंट्रोवर्टेड. मी आता पण इंट्रोवर्टेड आहे, तर आपल्या कामामुळे व्हावं लागतं एक्स्ट्रोवर्टेड म्हणून आपण बोलतोय नाही का असं. तर त्यामुळे मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये नव्हतो, पण आमच्या स्कूलमध्ये पण काही ना काही चालू असायचं, घरी नेहमी सपोर्ट असायचं. मी लहानपणी मला आजोबांकडनं मी ढोलकी आणि पेटी वाजवायला शिकलो, मग गावाला राहताना रत्नागिरीला राहायचो मी तेव्हा. तर असं माझ्या आजूबाजूच्या ह्याच्यामधनं नेहमी सपोर्ट होता, आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे की तुला स्ट्रॉंग फाउंडेशन बनायला अँड फॉर, म्हणजे तुला एक काय बोलतात ते असं भरोसा वाटायला स्वतःमध्ये, की त्यामुळे मी नेहमी असं हेड स्ट्रेट होतो की ठीक आहे नाही मी करत राहीन, होऊन जाईल असं. आणि ते खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि आता तुझी बोलत होतं ना की आपल्या जेव्हा फेस्टिवल्स कसे करू, मला तर वाटतं की मध्ये सर्वांचा असा एक टीनेजचा फेज जातो. मला लहानपणी खूप फेस्टिवल आवडायचे नाही का, मग मध्ये मी काय 14-15 वर्ष झालो तेव्हा तो एकदम रेबल होऊन जातो, त्या सर्व गोष्टी क्वेश्चन करतो, हे का करता ते का करता, मी नाही करणार, तर ते चालू होतं तुझं. मग तू होतो 22-23 वर्षाचा नाही का, मग तुला एक फटका भेटतो, असा पडतो तू तोंडावर जिंदगीत नाही का, मग तेव्हा तुला अक्कल येते की लोकांसोबत राहणं हे किती इम्पॉर्टंट आहे आणि कसं ते घेणदेण आहे. तर मला फेस्टिवल्समधनं मी माझ्या आर्ट्समध्ये हे शिकलोय की तू लोकांसोबत कसा कनेक्ट करू शकता, की नक्की तुम्हाला दोघांना सेम असायची गरज नाहीये. तुम्ही दोघांचं एक काहीतरी कॉमन पॉईंट असला तर त्याच्यावरती तुम्ही बिंग अन आर्टिस्ट इम्पॉर्टंट आहे लोकांसोबत कनेक्ट. कारण लोकांशिवाय तू असं आर्टिस्ट एवढा मोठा नाही बनू शकत. तर ते ऐकतील, म्युझिक कनेक्ट झालं तर ते फील करतात. एक्झॅक्टली, कनेक्ट करणं फार. तर फेस्टिवल्स ह्या सर्व गोष्टींमध्ये जाऊन मी हे शिकलो की लोकांसोबत कसं कनेक्ट करायचं, आणि विदाउट काय एक्सटर्नल हेतू असताना आपण एकासोबत मजा करू शकतो, एकमेकांवरती प्रेम करू शकतो. तो बेसिकली ते असं. कारण आजकालच्या जगात एकत्र येण्याची कारणं बंद झालीत. हो, बरोबर बोला. फेस्टिवल हा एकमेव गोष्ट आहे ज्या कारणाने तुम्ही एकत्र येताय. आता जर तेच तुम्ही सेलिब्रेट नाही करणार, मग दुसरी कारण काय राहिली? कशाला तुम्ही एकत्र येणार? कशाला एवढे 100 लोक एकत्र येतील? आता
लास्ट इयर मी दिवाळी पहाटामध्ये प्ले केलेले एका जागी. तर दिवाळी पहाट सकाळी सकाळी लोक 5-6 वाजता आलेले आहेत, सगळे पोरापोरी एकत्र आलेले आहेत भेटायला. सो ते एकदम असं असतं की हे दुसऱ्या कारणासाठी भेटलेच नसते, हो. त्याचं काहीच कारण नव्हतं की हे लोक एकत्र. एवढे जण कोणत्या कारणावरती एकत्र कनेक्ट करतील, हायच नाही काय. सो ते खूप फेस्टिवल खूप इम्पॉर्टंट आहेत. दिवाळी आणि म्युझिक दोन्ही आपण बोलतोय. तुझं लेटेस्ट गाणं आलंय ते दिवाळीसाठी शॉर्टी इन Shorty in Saree. सो मुळात हे नाव काय या नावाचा अर्थ काय? सो शॉर्टीज इज लाईक मॉडर्न वर्ड फॉर सभ्य भाषेत कसं बोलू त्याला मी, चांगली दिसणारी मुलगी, सुंदर आज सुंदर दिसणारी स्त्री, मुलगी, वडेवर. तर ते शॉर्टीज त्याचा शॉर्ट फॉर्म आहे बाहेर. तर ते गाणं ॲक्च्युली मी असं ह्याच्यासाठी बनवलंच नव्हतं की असं काहीतरी गाणं बनवूया. ते गाणं बनलेलं आहे एका ॲडसाठी, जे पुढे जाऊन नाही बनलं, पण माझ्याकडे होतं. तर मी बोललं चला ते ॲडचं जे वर्ड्स होते ते काढूया बाहेर आणि आपण आपलं गाणं बनवून टाकूया. तर ते बनवलं आणि लास्ट मोमेंटला बनवलं आणि त्याचा व्हिडिओ पण असा लास्ट मोमेंटला झाला. मित्र आले एकमेकांना, ते बोलले की मी त्यांना बोललो असा व्हिडिओ बनवायचा. बोललं काय बनवायचं? मी मला पण नाही माहीत काय बनवायचं, दिवाळीचं गाणं आहे. तर सगळे कन्फ्यूज होते. तर मी गाणं जेव्हा बनलं तर मला असं वाटलं की हे आपण मॉडर्न आपली दिवाळी दाखवूया. हे स्नान करतात सकाळी 4, हे आपण नाही करत. आपण मॉडर्न पोरं काय करतात, खालती जाऊन पोरी बघायला जातात. हे कोण दाखवलंच नाही जगाला, ही रियालिटी कोणी एक्सपोज केलीच नाही. तर आपण करूया, आपण त्याला दाखवूया की ते गाण्याचे वर्ड होते ना, उठा उठा दिवाळी आली, तू भेट मला खाली, शॉर्टीज इन सारी, की मी पोरी बघायला जाऊया चल. आणि सगळे पोरे हे करतात. लाईक मी सगळ्यांचं सिक्रेट रिव्हील करतोय, सगळे हेच करतात. पण हे थोडं रिबिलियस नाही वाटत? कोणतरी आक्षेप घेईल असं नाही वाटत? कोण आक्षेप घेणार? कोणतरी जो घेतो तो पण करत असेल. तर तेच कोण आक्षेप घेत नाही अजून तरी, कोणी घेतला नाही. म्हणजे हँड्स प्रूफ झालेला आहे की बघायला जातात रे, अजून असं हे नाही काय, बघायला जातात साडीमध्ये पोरी आलेल्या. तर हे तर आपण हे जगाला दाखवूया ना, फनी वे रे, म्हणजे असं कीपिंग एव्हरीथिंग असाइड, की आपण असं दाखवूया. मग ते बोलले अच्छा ठीक आहे करूया की 4 पोरं आलेत, पोरी आलेत, पोरी बघायला गेलो, एवढंच ठेवूया. डोंट लेट्स नॉट कॉम्प्लिकेटेड, सिम्पल आहे. आता चॅलेंजेस असे होते की आम्हाला एका दिवसात व्हिडिओ बनवायचा होता. अच्छा. तेव्हा आता काय बनवणार, कसं बनवणार, सगळं अरेंज कसं करणार. तर जे फ्रेंड्स होते त्यांना कॉल करून व्हिडिओमध्ये पण जे बोलले की नाही चला आम्ही येतो. एक मुलगी तर पुण्यावरून आलेली, ती बोलली नाही मी काहीतरी करेल तुझ्या व्हिडिओमध्ये का, माझी फ्रेंडच आहे ती. तर ती बोलले की चल आपण एकत्र व्हिडिओ करूया. आणि ज्यांनी तांबडी व्हिडिओ डायरेक्ट केला त्यांनीच डायरेक्ट केलं. त्यांना मी सांगितलं अरे असं करायचं, ह्यांना काहीतरी हेल्प करा. ते बोलले सोड हेल्प आम्हीच बनवतो. बेस्ट. तर सगळे ना असं म्युच्युअली आत आले की चल करूया ना, चढ ना करूया. मग झालं की लाइटिंग कुठे शोधणार, रात्री व्हिडिओ शूट, उद्या पाहिजे व्हिडिओ, कसं शोधणार. दिवाळी आहे, कुठली तरी एक जागा असेल ना जिथे लाईटी असतील. तर शिवाजी पार्कमध्ये गेले सगळे, ऑलरेडी लाईटी तिकडे शूट केलं. आम्हाला एक्स्ट्रा लाईटची काही गरज लागली नाही. मग दिवाळीचं असं दाखवायचं होतं की फटाके फुटतायत, तर ते पण दाखवायला म्हणजे ॲडिशनल करायची गरज लागली नाही. तर असं करत करत भंकसमध्ये गाणं झालं लास्ट वर्षी, या वर्षी नव्हतं म्हणले. त्याचा व्हिडिओ पण बाहेर आला. तो कुणीतरी टी-सिरीज वाल्याने बघितला आणि त्याला खूप आवडला. त्याला गाणं खूप आवडलं आणि व्हिडिओ पण असं खूप मस्त वाटलं. तर त्यांनी गाण्यातली एक पार्ट आहे जो मी बोलतो उठा उठा दिवाळी आली, ते एका गाण्यात ते बोलले की आम्हाला पाहिजे. टी सिरीजने. तर टी सिरीजचं ते गाणं जे फुगडी सॉन्ग होतं त्याच्यात तुम्ही बघा मध्ये येतं ते दिवाळी आली तू भेट मला खाली, ते आहे ना. तर त्यांना ते आवडलेलं. ते बोला चला ठीक आहे. मग मी त्यांना बोललं मला हे पण गाणं रिलीज करायचं आहे. ते बोला आता नको करूया, आता दिवाळी गेली तर इरिलिव्हेंट वाटेल, दिवाळी येऊ दे मग तेव्हा आपण रिलीज करू. आता यावर्षी रिलीज. हां मग आम्ही रिलीज केली. बोला आम्ही आमच्या चॅनलवर रिलीज करू. बोला बेस्ट. तर हे सगळं अचानक झालं, असं मी काही प्लॅनच नव्हतं केलं. कारण की जनरली मी असं फेस्टिवल आला तर त्याच्याबद्दल गाणं बनवा असं मी नाही करत. ते जरा मला फोर्सफुल वाटतं तर मी ते अवॉइड करतो. पण हे असं झालं जस्ट लाईक काही लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. कारण की तो जेव्हा गाणं होतं कुणालाच माहिती नव्हतं गाण्याचं काय होईल. जस्ट ते माझ्या चॅनलवर जाईल एवढंच माहिती होतं लोकांना. पण आता ते टी सिरीज सारख्या प्लॅटफॉर्मवर गेले. आणि असं नाही की टी सिरीज मराठीवर, टी सिरीज मेन चॅनलवर गेलं ते. तर ते खूप असं वाटलं की काही एक्सपेक्टेशन न ठेवता हे बनवलेलं गाणं. आणि एकदम साधी ह्याच्यात आयडिया होती की पोरींना खालती बघतात, एवढंच आहे ते गाण्यात. दुसरे लिरिक्स पण नाही. त्याला मला कोण सिंगर भेटत ना, मीच गायलेलो ते. अच्छा. मीच गायलेलो. त्याला जे करता येतं त्याला फिक्स करता येतं ते करून हा तसं करून टाकलं. तर बोललो अरे झालं गाणं आहे. आणि मला काहीच एक्सपेक्टेशन होती. मला असं वाटलं चल व्हिडिओ बनलाय, मित्रांना शेअर करू, दिवाळीसाठी काहीतरी रिलेव्हेंट राहावं. तर त्याच्यामुळे ते झालं. आणि आता ते गाणं रिलीज आहे आणि आजच त्याची
आम्ही पार्टी करतोय त्या गाण्याची. क्या बात आहे. सो ते पण एक वेगळंच एक्सपिरियन्स आहे की त्या व्हिडिओमधले एवढे इम्प्रॉम्प्टू डिसिजन्सवर सगळं झालंय की चल तू हे करतोस तू हे कर, तू हे करतोस तू व्हिडिओमध्ये येशील, हा तू हे कर. माझी एक फ्रेंड होती जी स्टायलिस्ट आहे, ते बोला तुला स्टायलिंग विलिंग माहिती आहे लोकांची, हा मग तू हे कर. तिने एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून स्टायलिंग विलिंग त्यांना सांगितलं हे कपडे घाल. जबरदस्त. सो ट्रस्टमुळे ते झालंय लोकांच्या एकमेकांच्या. आणि आय थिंक सो टी सिरीजचं पण म्हणजे खूप म्हणजे मानलं पाहिजे त्यांना की ते अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतायत. हो, कारण की हे काइंड ऑफ एक्सपेरिमेंट आहे त्यांच्यासाठी. हो. ते हे टाईपचं म्युझिक नाही बनवत. नाही बनवत. तर ते त्यांच्यासाठी हे एक्सेप्ट करणं की नाही हा तू बरोबर करतोयस, तू हे पण कर, हे मला ग्रीन सिग्नल देणं इट्स अ व्हेरी बिग थिंग. चॅलेंजिंग आहे आजकालच्या म्युझिक एजमध्ये. तर त्यांनी केलं आणि आता ते गाणं चाललंय, सगळीकडे वापरतात त्याला. क्या बात. मला 2 प्रश्न श्रेयस तुला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, आता सण आलाय म्हणून केलं, असं करायचं नव्हतं, ते झालं म्हणून केलं असं तू म्हणाला. असं खरंच लिहिता येतं का की ठरवायचं नाही आता हा विषय आहे म्हणून लिहायचं, की ते मुळात आतून यावं लागतं? आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता म्युझिकचं बोलताना अंडरग्राऊंड म्युझिक, मेनस्ट्रीम म्युझिक असे जे काही म्युझिकचे प्रकार आहेत ते नेमके काय आहेत? कारण ते रॅपच्या बाबतीत जास्त वापरले जातात. आता सगळ्यात पहिलं म्हणजे जर मला विचारलंस तर जेव्हा मला असं एखादं गाणं लिहायचं विच इज ज्याला मी इमोशनली कनेक्टेड आहे, तर ते लिहायला सांगितलं तर नाही येणार, ते यायचंच तेव्हाच येईल, नाही का? जेव्हा ती भावना असेल. हा बरोबर आहे. आणि सणासाठी पण तू असं मला जर आता एक हफ्ता आधी बोलशील की हे बनव गाणं, तर मे बी नसेल वाईब मध्ये तर नाही बनणार ते गाणं, आम्ही काहीच नाही करू शकत त्याच्याबद्दल. पण मे बी आम्ही कधी समज दिवाळी 8 महिन्यानंतर आहे, नाही का, आज आम्हाला काहीतरी आयडिया आली रॅन्डम आणि आम्हाला ती आवडली आयडिया, मग त्याच्यावरती आम्ही काम करणार 100% पुढच्या 8 महिन्यानंतर दिवाळीला टाकू. पण ते कसं स्वतःनी आलंय म्हणजे ती बेस्ट येते, स्वतःनी येतं ना, ती एकदम मस्तपैकी येते, जशी चांगली पाहिजे तशी, जसं तांबडी तांबडी आलेली असं. तर तसं जर असं आलं स्वतःहून गाणं तर आम्ही असं लिहून कम्प्लीट करतो. आता ते सोडून तुझा जर एखादा प्रोजेक्टच असा असेल की जिथे रिक्वायरमेंट आहे की तुला ही गोष्ट सांगायची आहे किंवा हे ओकेजन सांगायचं, तर तो वेगळा प्रोजेक्ट झाला. मग तरी तुझ्यावरती येतो प्रोजेक्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती कसं काम करायचं, तर तसं झालं. आणि ते सोडून जर तू विचारतेस मला अंडरग्राऊंड मेनस्ट्रीम, आता हे कसं होतं, अंडरग्राऊंड इज दॅट म्युझिक जी अजून बिझनेसमध्ये आली नाही. अंडरग्राऊंड म्हणजे काय, मार्केटच्या खाली. तर एवढे वरती गेलेत नाही, त्यांना मेजॉरिटी लोक ओळखत नाहीत, ते खूप सारं मे बी बिझनेस नाही करतायत असं, पण ते काय गाणी टाकतायत, प्रॅक्टिस करतायत, चालू आहे त्यांचं. म्हणजे जेव्हा तू फुल टाईम म्युझिक नाही करायला जनरली चूज करत किंवा तू पूर्ण एफर्ट्स नाही देतात म्युझिकमध्ये, 4-5 गोष्टी करतो एक्सेट्रा, तर तुला जास्त टाइम नाही देता येतं मे बी म्युझिकमध्ये, तर मे बी यू आर नॉट डुईंग इट एज अ बिझनेस, तर यू आर अन अंडरग्राऊंड आर्टिस्ट, मे बी यू आर नॉट अ मेनस्ट्रीम आर्टिस्ट. बिकॉज मेनस्ट्रीम आर्टिस्ट पण कसं होतं, तू एक म्हणजे असं काय त्याचं इनविजिबल लेयर्स आहेत ते, नाही का, की तू एवढी गाणी विकल्यावरती ह्याच्यावरती येतो, तुझे एवढे फॉलोअर झाल्यावरती तू मेनस्ट्रीम मध्ये येतो, तू एवढा ब्लो अप झाल्यावरती हार्डकोर नियम नाही, हार्डकोर नियम नाहीये. पण एक अशी ती ब्लर लाईन आहे ज्याच्यावरती तू म्हणजे तुझं एखादं गाणं एवढं ह्याच्यावरती परफॉर्म केल्यानंतर तू मेनस्ट्रीम मध्ये असं एंटर करतो. पण ते म्हणजे मेनस्ट्रीम म्हणजे काय, मेजॉरिटी लोकांना माहिती असलेलं म्युझिक, तेच झालं. असं काय एवढं त्याच्यामध्ये डीप असं काही नाही. मला वाटतं आपण बऱ्यापैकी विषय कव्हर केलेले आहेत. काही राहिलंय बोलायचं? तुम्हाला काही बोलायचं असेल, काही आठवत असेल बोलू शकतो. मोस्टली आपलं झालेलं आहे. बरं झालेलं आहे. मग आपण शेवट पुन्हा एकदा गाण्याने करूया. शेवटचं आपण या गाण्याने करू. मी परवाच एक गाणं टाकलं, त्या गाण्याचं नाव आहे नाच. गाणं ऐकून काय करायचं, फक्त आपल्याला नाचायचं, बाकी काय नाही करायचं. हो, कोरस बस आहे. अरे विसरते विचार तू नाच, एकाचा उपाय तू नाच, फिकीर नाही उद्याची आज, एकाचा उपाय तू नाच. विसरते विचार तू नाच, एकाचा उपाय तू नाच, फिकीर नाही उद्याची आज, एकाचा उपाय तू नाच. माझी नी गाण्याची चाल बघा, दोन्ही पण रुबाबात कानावर पडलं की नाच. तर बाकी तू ऑनलाईन जाऊ नये का, तिकडे ऑनलाईन व्हिडिओ पण लवकरच येईल. आणि सर्वांना हॅप्पी दिवाळी. क्या बात आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी श्रेयस होता, श्रेयस सागवेकर आणि क्रिटिक्स होता. तुम्हाला दोघांचे आभार. छान गप्पा झालेल्या आहेत आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. सर्वांना दिवाळीच्या, तुमच्या म्युझिकसाठी शुभेच्छा आणि तुमचा जो फेस्टिवल आहे मराठी वाजलंच पाहिजे त्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा, कारण मराठी वाजलंच पाहिजे. 100% धन्यवाद.